हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुयाचा शब्द आहे देवाची स्तुती हो, देवाचा गौरव हो. आता आपण जी गाणी घेणार आहोत त्या गाण्यामध्ये विश्वासाने भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया। पान क्रमांक 20, गीत क्रमांक 44, धरा प्रीतीचे उंच निशाण. पान क्रमांक 20, गीत क्रमांक 44, धरा प्रीतीचे उंच निशाण. ला 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 ला. धरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरव गा. धरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरव गा. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 21, गीत क्रमांक 47, तारक तो सामर्थ्य तो. पान क्रमांक 21, गीत क्रमांक 47, तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग है. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग है. हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना.
धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पान क्रमांक 26, गीत क्रमांक 54, येशू नामाचा जय जयकार करा. पान क्रमांक 26, गीत क्रमांक 54, येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पान क्रमांक 27, गीत क्रमांक 57, मानवाच्या उद्धारा. पान क्रमांक 27, गीत क्रमांक 57, मानवाच्या उद्धारा. मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला.
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 हालेलुया. पान क्रमांक 18 गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला. पान क्रमांक 18 गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला महिमा गात्याला महिमा गात्याला महिमा गात्याला महिमा गात्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गात्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गात्याला गौरव दात्याला गौरव दात्याला गौरव दात्याला गौरव दात्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव दात्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव दात्याला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 19 गीत क्रमांक 42 स्वर्गाच्या राज्यात. पान क्रमांक 19 गीत क्रमांक 42 स्वर्गाच्या राज्यात. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होळीत तारणाच्या होळीत स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होळीत तारणाच्या होळीत तेथे मी पाहीन नोहाला दारू पण तेथे नसणार तेथे मी पाहीन नोहाला दारू पण तेथे नसणार
हालेलुया 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 धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश हालेलुया 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 पान क्रमांक 28 गीत क्रमांक 59 जीवनाच्या यात्रेला पान क्रमांक 28 गीत क्रमांक 59 जीवनाच्या यात्रेला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला आता मजला भय हो कसले जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती आता मजला भय हो कसले जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला हालेलुया 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 धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश हालेलुया 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 पान क्रमांक 23 गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे पान क्रमांक 23 गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग इथे येईल रे हालेलुया 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 माझ्यासाठी
हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 17 गीत क्रमांक 37 स्वर्गात जाऊ पान क्रमांक 17 गीत क्रमांक 37 स्वर्गात जाऊ स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गाचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 55 गीत क्रमांक 122 आराधना करते हैं हम तेरी पान क्रमांक 55 गीत क्रमांक 122 आराधना करते हैं हम तेरी आराधना आराधना करते हैं हम तेरी आराधना 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 करते हैं हम तेरी आराधना तेरी ऊंची है शान है मेरे बादशाह तेरी ऊंची है शान है मेरे बादशाह ऊंचा है तेरा सलाम आराधना
हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया पान क्रमांक 56, गीत क्रमांक 123, जिलों पे चलने वाला. पान क्रमांक 56, गीत क्रमांक 123, जिलों पे चलने वाला. जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा, और ना बदलने वाला, और ना बदलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा. ओ जाग करके सीना कब्र और मौत का, ओ जाग करके सीना कब्र और मौत का, जिंदा निकलने वाला तेरा मेरा मसीहा, जिंदा निकलने वाला तेरा मेरा मसीहा, और ना बदलने वाला, और ना बदलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा. अपने हुक्म से हो तो रोके तूफान को, अपने हुक्म से हो तो रोके तूफान को, दुख को बदलने वाला तेरा मेरा मसीहा, दुख को बदलने वाला तेरा मेरा मसीहा, और ना बदलने वाला, और ना बदलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा. सूली पे जाने देके झूठे शैतान के, सूली पे जान देके झूठे शैतान के, सर को कुचलने वाला तेरा मेरा मसीहा, सर को कुचलने वाला तेरा मेरा मसीहा, और ना बदलने वाला, और ना बदलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा, जिलों पे चलने वाला तेरा मेरा मसीहा. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया पान क्रमांक 4, गीत क्रमांक 9, अनोखा प्यार. पान क्रमांक 4, गीत क्रमांक 9, अनोखा प्यार. अनोखा प्यार है परमेश्वर का, अनोखा प्यार है परमेश्वर का, अनोखा प्यार है परमेश्वर का, ओ अनोखा प्यार, अनोखा प्यार है परमेश्वर का, अनोखा प्यार है परमेश्वर का, अनोखा प्यार है परमेश्वर का, ओ अनोखा प्यार. ये ऊंचा है कोई पहुंच नहीं
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 21 गीत क्रमांक 46 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची पान क्रमांक 21 गीत क्रमांक 46 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचूनी गाऊया 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 हालेलुया 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 येशूची प्रीती किती महान माझ्या पापांसाठी केले बलिदान 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 हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचेतून सोडविते 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 हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचूनी गाऊया 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 हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु 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 हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आता आपण त्या जिवंत आणि महान परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वासाने या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे हालेलुया 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 हालेलुया
धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद येशू. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, धन्यवाद पवित्र. शरीराचे डोळे बंद करा धन्यवाद. आणि अंतकरणाच्या डोळ्यांनी त्या प्रेमळ परमेश्वराच्या चरणाजवळ आभार मानतो. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्तुती करीतो. हृदयाने त्या प्रेमळ परमेश्वराच्या चरणाजवळ या, धन्यवाद अंतकरणाने त्या प्रेमळ परमेश्वराच्या चरणाजवळ या धन्यवाद आणि हृदयातून त्या स्वर्गीय बापाचे आभार माना. धन्यवाद हृदयातून त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. पहा त्या स्वर्गीय पित्याने आज आपल्यावर केवढं प्रेम केलेलं आहे. धन्यवाद. पहा तो स्वर्गीय बाप चांगला चांगला आणि अनंत चांगला आहे. धन्यवाद येशू. आज पुन्हा एकदा त्या स्वर्गीय बापाने आपल्याला जगाच्या अंधारातून बाहेर काढून त्याच्या दिव्य प्रकाशात त्याची स्तुती करण्यासाठी, त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, त्याच्या पवित्र वचनांमध्ये गुंतून जाण्यासाठी त्या प्रेमळ परमेश्वराने आज आपल्या सर्वांना एकत्रित केलेलं आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना. धन्यवाद. पहा ही स्वर्गातून झालेली मौल्यवान दया आहे. धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या स्वर्गीय बापाने आजच्या दिवसापर्यंत आपला सांभाळ केलेला आहे. धन्यवाद. आजच्या दिवसापर्यंत त्यांनी त्याच्या आश्रयाच्या पंखाखाली आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. धन्यवाद. पहा त्याने आपल्याला आपल्या आजूबाजूला त्याने त्याचं सुरक्षा कवच ठेवलेलं आहे. धन्यवाद. म्हणून त्या स्वर्गीय बापाचे आभार माना. आभार माना. आजचा हा नवीन दिवस त्याने आपल्या जीवनामध्ये आणला. धन्यवाद. आजचा हा नवीन क्षण त्याने आपल्या जीवनामध्ये आणला. धन्यवाद. म्हणून त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना. आभार. हृदयातून त्या स्वर्गीय पित्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करा. धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हृदयातून त्या स्वर्गीय सनातन यहोवा परमेश्वराचे आभार माना. धन्यवाद. हृदयातून बोला, धन्यवाद स्वर्गीय पित्या. आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आताच्या क्षणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. धन्यवाद प्रभू येशू. प्रेमे आणिले तुझर पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे आणिले तुझर पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या, माझ्या पित्या. तन मन माझे सर्वची तुझे, तुझ विना माझा प्रभू कोणी ना तुझे. तन मन माझे सर्वची तुझे, तुझ विना माझा प्रभू कोणी ना तुझे. आणि आले हृदय देण्या, आणि आले हृदय देण्या. प्रेमे आणिले तुझर पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. प्रेमे आणिले तुझर पिण्या, भेट ही माझी स्वीकार तू. भेट ही माझी स्वीकार तू. भेट ही माझी स्वीकार तू. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यावर केवढं प्रेम केलं. पहा त्याच्या प्रेमाची आठवण करा, त्याच्या दयेची आठवण करा, त्याच्या उपकारांची आठवण करा आणि त्या बदल्यात हृदयातून त्याला स्तुतीचं यज्ञ अर्पण करा. कोणी गप्प राहू नका, तर आपापली मुख उघडा आणि हृदयातून अंतकरणाच्या खोल गाभाऱ्यातून त्या प्रभू येशूच्या नावाचा जय जयकार करा. त्या स्वर्गीय बापाच्या नावाचा गजर करा, त्याच्या नावाचे स्तवन गा, त्याच्या नावाला उंच वा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण त्या प्रेमळ परमेश्वराचं प्रेम आकाशाहून उंच आणि सागराहून खोल आहे. होय त्याने आपल्यावर अनमोल आणि जीवापाड प्रेम केलेलं आहे. त्याच्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणाची आठवण करा आणि हृदय उघडून, अंतकरणाचं गाभारं उघडून, हृदयातून अंतकरणातून त्याची उपकार स्तुती करा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्याला बनवण्या अगोदर त्याने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. तो शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आला.
त्याच्या शब्दामध्ये निर्माण करण्याची ताकद आहे. त्याच्या शब्दामध्ये स्वर्गातलं सामर्थ्य आहे. तो बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. पहा, त्याने आपल्यासाठी निळा आकाश निर्माण केलं. आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे निर्माण केले. त्याने आपल्याला आकाशाद्वारे दरवर्षी तो गोड पावसाचं पाणी देतो. त्याने आपल्यासाठी आकाशामध्ये विविध प्रकारचे पक्षी निर्माण केले. त्याबद्दल त्या स्वर्गीय पित्याचे आभार माना. पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यासाठी जमीन निर्माण केली. त्या जमिनीद्वारे त्याने अन्न निर्माण केलं. त्याने आपल्यासाठी समुद्र निर्माण केला. त्याने आपल्यासाठी त्या समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे निर्माण केले. पहा, त्याने आपल्यासाठी डोंगर, टेकड्या, नदी, नाले निर्माण केले. पहा, त्याने आपल्यासाठी ऋतुचक्र निर्माण केलं. जलचल प्राणी निर्माण केले. त्याबद्दल त्याची स्तुती करा. हृदयातून त्याच्या नावाचा जय जयकार करा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा, त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यासाठी मनोहर आणि मोहक अशी फुलं निर्माण केली. फळं फुलं निर्माण केली. पालेभाज्या निर्माण केल्या. कडधान्य निर्माण केले. त्याबद्दल त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना. पहा, तो परमेश्वर या विश्वाचा विधाता आहे. तो परमेश्वर या विश्वाचा त्राता आहे. तो परमेश्वर या विश्वाचा मालक आहे. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो या विश्वाला चालवत आहे. तो या विश्वाला घडवत आहे. तो या विश्वाचा निर्माण करता आहे. आपण त्या प्रेमळ परमेश्वराची निर्मिती आहोत. म्हणून हृदयातून त्या उत्तम अशा मेंढपाळाला धन्यवाद द्या. हृदयातून त्याची स्तुती करा. पहा, त्याचं प्रेम आपल्यावर केवढं आहे. त्याने आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नाही, तर तो या विश्वाद्वारे आपली प्रत्येक गरज पूर्ण करतो. त्याबद्दल त्याची स्तुती करा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याने त्याच्या शब्दाद्वारे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं. परंतु तुम्हाला आणि मला त्याने त्याच्या प्रतिरूपासह निर्माण केलं. पहा, तो आपला कुंभार आहे आणि आपण माती होतो, पण त्या कुंभाराने आपल्याला घडवलं. त्याच्या प्रतिरूपाने त्याने आपल्याला घडवलं. तो जसं दिसतो तसं त्याच्या समानतेमध्ये त्या महान परमेश्वराने आपल्याला घडवलं. त्याने आपल्यामध्ये आणि स्वतःमध्ये उच्च नीचपणा दाखवला नाही, तर प्रभूने आपल्यावर नम्रपणाचा स्वभाव प्रकट केला. प्रभूने आपल्यावर प्रेम केलं आणि आपला प्रभू जसा दिसतो तसंच त्याने तुम्हाला आणि मला घडवलं. पहा, पण तुम्ही आणि मी प्रभूच्या हाताची रचना आहे आणि तो आपला परमेश्वर आहे. तो आपला रचनाकार परमेश्वर आहे. तो आपला रचयिता परमेश्वर आहे. तो कुंभार आहे आणि आपण त्याची हस्तकृती आहोत. होय, तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जो काही अवयव आहे तो त्या महान परमेश्वराने त्याच्या पवित्र हाताने रचला आहे. त्याने त्याच्या पवित्र हाताने घडवला आहे. होय, तुमच्या शरीरातली मांस आणि पेशी त्या प्रेमळ परमेश्वराने निर्माण केली आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही तुमच्या शरीराने त्याचे गौरव करा. तुमच्या शरीराने, तुमच्या मुखाने अखंड त्याची स्तुती गा. त्याच्या नावाला उंचवा, कारण तो विश्वाधार परमेश्वर आहे. तो निर्माण करता परमेश्वर आहे. तो आपला खरा धनी आहे. तो आपलं खरं सर्वस्व आहे. तो जीवन देणारा, जीवनदाता परमेश्वर आहे. हृदयातून त्याचे आभार माना. प्रभु गाओ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तो निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता. तुझ शोध कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. तुझ शोध कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया,
लाटांची खळखळ सरली, दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बाबा, उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु गाव तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु गाव तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु तुझी प्रेमळ बाबा, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शरीराचे डोळे बंद करा आणि पहा त्याच्या प्रेमाकडे, पहा त्याच्या उपकारांकडे आणि हृदयातून त्या स्वर्गीय पित्याचे आभार म्हणा. आभार मानतो. पहा त्या प्रेमळ परमेश्वराने आपल्यावर केवढं प्रेम केलं. पहा त्या प्रेमळ परमेश्वराने त्याच्याकडची उत्तमातली उत्तम गोष्ट म्हणजे त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या तारणासाठी त्याने या जगात पाठवलं. पहा तो प्रभू येशू देवाचा पुत्र, तुमचा आणि माझा तारणारा, तुमचा आणि माझ्या जीवनाचा धनी, स्वर्गातलं सर्व वैभव सोडून आपल्या तारणासाठी, आपल्या आत्म्याच्या बचावासाठी तो या जगात आला. त्या प्रभू येशूच्या महान आगमनाबद्दल प्रभू येशूला धन्यवाद द्या. कारण प्रभू येशूच्या येण्याने पूर्ण जगाला आशा प्राप्त झाली. प्रभू येशूच्या येण्याने पूर्ण जगाला स्वर्गाची आशा प्राप्त झाली, पाप क्षमेची आशा प्राप्त झाली. तो प्रभू येशू एकमेव आहे की तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्या राज्यात, त्याच्या वचनामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभू येशूचे आभार माना. त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळतं, त्याच्याद्वारे आपल्याला आरोग्य मिळतं, त्याच्याद्वारे आपल्याला शांती मिळते, ज्याच्याद्वारे आपल्याला आरोग्य मिळतं तो आपल्याला एक नवीन जीवन बहाल करतो. म्हणून त्या प्रेमळ परमेश्वराचे आभार माना, हृदयातून त्याचे आभार माना. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. कृषी मरुणी प्राण दिदला, कृषी मरुणी प्राण दिदला, तारियले तू जगताला, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज मोडिले सैतानाचे, राज मोडिले सैतानाचे, द्वार उघडले स्वर्गीचे. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दये
दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, धन्यवाद येशू. आणि आता शांत होऊन त्या स्वर्गीय परमेश्वराची आराधना करा, होय पित्या परमेश्वरा. त्याची उपासना करा. धन्यवाद येशू. कारण देव आत्मा आहे होय प्रभू. आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. होय पित्या परमेश्वरा. म्हणून समोर एकच ध्येय ठेवा, होय प्रभू. आता मी आणि माझा प्रभू, होय प्रभू येशू. माझा प्रभू माझ्या आत्म्याची भेट घ्यायला आलेला आहे. माझा प्रभू माझ्या आत्म्याशी बोलायला आलेला आहे. होय पित्या. माझा प्रभू माझ्याबरोबर सहभागिता करू इच्छितो धन्यवाद येशू. आणि आज तो माझ्या भेटीला आलेला आहे. होय पित्या परमेश्वरा. हे एकच ध्येय समोर ठेवा होय प्रभू. आणि एक चित्ताने एक हृदयाने जशी मरिया प्रभूच्या चरणाजवळ बसून एकचित्त झाली होती, होय प्रभू येशू. तसे तुम्ही सुद्धा आत्म्यात एकचित्त व्हा त्या मरियेसारखे आणि त्या प्रेमळ प्रभूची आराधना करा, होय पित्या परमेश्वरा. त्याची उपासना करा. होय प्रभू येशू. कारण तो स्वर्गात बसलेला आहे आणि पृथ्वीवर त्याने पाय ठेवलेले आहेत. होय प्रभू येशू. एवढा आपला परमेश्वर महान आहे. होय पित्या. स्वर्ग त्याचं राजासन आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे. होय प्रभू. त्याची आराधना करा, धन्यवाद. त्याची उपासना करा. होय प्रभू येशू. प्रेमाने सामर्थ्याने येतो माझ्या जीवनी. प्रेमाने सामर्थ्याने येतो माझ्या जीवनी. आराधीन मी हृदयाने तुला, आराधीन मी मनाने तुला, आराधीन मी सामर्थ्याने तुला. तू माझा प्रभू, माझा प्रभू, तू माझा प्रभू, माझा प्रभू, माझा प्रभू, माझा प्रभू. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रेमळ प्रभू येशूने आपल्यासाठी क्रुसावर बलिदान केलं. होय पित्या. आता या त्या प्रेमळ परमेश्वराच्या क्रुसाजवळ आत्म्यात गुडघे टेका आणि त्या क्रुसावरच्या प्रेमाकडे पहा. तो क्रूस नाही तर त्या प्रेमळ प्रभू येशूच्या प्रेमाचा कळस आहे. तो क्रूस नाही तर तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं निशाण आहे. त्या क्रुसाकडे बघा, कारण त्या क्रुसामुळेच आपल्याला नवीन जीवन मिळालं. त्या क्रुसामुळेच आज आपल्याला पापांची क्षमा मिळाली. त्या क्रुसामुळेच आपला पापी आत्मा शुद्ध झाला. म्हणून त्या क्रुसाजवळ या आणि नतमस्तक व्हा त्या क्रुसाजवळ. त्या क्रुसाजवळ स्वतःला समर्पित करा, त्या क्रुसाजवळ स्वतःला नमन करा आणि पहा त्या प्रेमळ प्रभू येशूच्या क्रुसावरच्या बलिदानाकडे. रडा आपल्या पापांसाठी, शोक करा आपल्या पापांसाठी, कारण पाप आपण केली, तुम्ही आणि मी. अपराध तुम्ही आणि मी केले, गुन्हे तुम्ही आणि मी केले, परंतु आपल्याला सजा न होता त्या प्रेमळ प्रभू येशूच्या शरीराला झाली. तो प्रभू येशू आपल्यासाठी घायाळ झाला. तो प्रभू येशू आपल्यासाठी रक्तबंबाळ झाला. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे जसं मेंढरू गप्प राहतं तसं तो गप्प राहून सर्व काही सहन करत होता. पहा त्या प्रेमळ प्रभू येशूच्या अमर्याद क्रुसावरच्या बलिदानाकडे. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभूने जे क्रुसावरती दुःख भोगलं ते दुःख तुम्ही तुमच्या आत्म्यात अनुभवा. तुम्ही तुमच्या शरीरावरती त्याची मर्मता अनुभवा.
होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभूला ज्या जखमा झाल्या त्या जखमा तुम्ही स्वतःच्या शरीरावरती अनुभवा. प्रभूने जो मार खाल्ला तो मार तुम्ही तुमच्या शरीरावरती अनुभवा. होय, किती त्याचं प्रेम आपल्यावर होतं. तो आपल्यावर किती प्रेम करत होता. तो म्हणत होता, देवाचं वचन म्हणतं, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण सुद्धा देतो. आणि हे प्रभूचं वचन त्याने त्याच्या जीवनाने सिद्ध करून टाकलं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रेमळ प्रभूच्या क्रूसाजवळ आम्ही सैतानाचं ऐकत होतो, आम्ही विनाशाच्या मार्गावर चालत होतो, आम्ही पाप करत होतो, आम्ही त्याच्या प्रेमाला लाथाडलं, आम्ही त्याची वचनं मोडली, पण आमच्या पापांची शिक्षा आमच्या प्रेमळ प्रभूला झाली. पहा त्याच्या क्रूसावरच्या बलिदानाकडे, आत्म्यात व्याकुळ होऊन त्याच्या क्रूसाकडे बघा, हृदयातून कन्हून त्याच्या क्रूसाजवळ कडा बघा, कारण प्रभू आपल्यासाठी क्रूसावर कन्हत होता. आपल्यासाठी प्रभू क्रूसावर व्याकुळ झाला होता, तडफडत होता तो आपल्यासाठी. पहा त्या प्रेमळ प्रभू येशूकडे. आपण मस्तकाने वाईट योजना आखल्या, त्याने दिलेलं शरीर आपण पापाला धजावलं, आपण सुंदर जीवनाने पाप केलं आणि त्या प्रभू येशूच्या शरीरावर 39 चापकाचे फटके मारण्यात आले. त्याच्या मस्तकात विषारी काट्यांचा मुकुट घातला गेला, त्याच्या पवित्र मुखावर थुंकण्यात आलं, त्याच्या गालावर आणि कानावर चापकाचे फटके मारण्यात आले. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या प्रेमळ प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, तुमच्या आणि माझ्या पापक्षमेसाठी आणि तुमच्या आणि माझ्या स्वर्ग प्रवेशासाठी क्रूसावर बलिदान केलं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याचं अपार प्रेम पहा. तुम्ही आणि मी सैतानाच्या बंधनात अडकलेलो होतो, तुम्ही आणि मी सैतानाच्या विळख्यात अडकलेलो होतो. आपल्या जीवनामध्ये सैतानापासून आलेला कलह होता, आपलं जीवन दुःखाने भरलेलं होतं, पण आज त्या प्रभू येशूमुळे आपलं जीवन आनंदाने बहरून गेलेलं आहे. आज त्या प्रभू येशूच्या आशीर्वादांमुळे आपलं जीवन प्रफुल्लित झालेलं आहे. म्हणून पहा त्याच्या क्रूसाबद्दल त्या प्रेमळ प्रभू येशूचे आभार म्हणा. प्रभूला हृदयातून सांगा, हे प्रभू तू माझ्यावर प्रेम केलंस, तुझ्या एवढं प्रेम माझ्यावर कुणीच करत नाही. तू माझ्यावर निस्वार्थी प्रेम केलंस प्रभू, आणि तू मला वाचवलंस. प्रभू तू मला वाचवलंस, मी तुझ्यामुळे वाचलो प्रभू, मला तुझ्यामुळे अनंत काळाचं जीवन मिळालं प्रभू. आज मी तुझ्यामुळे स्वर्गात जाण्याच्या पात्रतेचं बनलो. होय प्रभू, मी निष्पाप होतो असं नव्हतं, तर तू निष्पाप होतास. मी पापी होतो, पण तू माझ्यासाठी पापी म्हणून गणण्यात आलास. होय प्रभू, मी अपात्र होतो, मी लायक नव्हतो, पण तू मला लायक असं बनवलंस, तू मला पात्र असं बनवलंस तुझ्या क्रूसावरच्या बलिदानाद्वारे. होय प्रभू, तुझ्या या प्रेमाबद्दल आम्ही हृदयातून तुझे आभार मानतो, हृदयातून तुला धन्यवाद देतो. तू आमच्यासाठी त्या क्रूसावरती बलिदान केलंस. होय प्रभू, आमच्यासाठी तू स्वतःहून सैतानाच्या हाती गेलास आणि तू म्हणालास, आज मी तुम्हाला माझ्या पवित्र रक्ताने आणि माझ्या पवित्र शरीराने तुम्हाला मी मोलाने विकत घेतलेला आहे. होय प्रभू, तू तुझं पवित्र रक्त देऊन आम्हाला सैतानाच्या हातातून मोलाने विकत घेतलंस. किती प्रेम तू आमच्यावर केलंस. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याच्या प्रेमाकडे बघा. पहा, ते प्रेम नाही तर तो त्या प्रेमाचा पुरावा आहे. तो केवळ बोलला नाही, प्रेम करा प्रेम करा. त्याने त्याच्या आयुष्याने सिद्ध करून दाखवलं की प्रेम काय आहे. होय, प्रेमाचा उगम तो प्रभू येशू आहे. प्रेम या शब्दाचा खरा अर्थ त्या प्रभू येशूमध्ये आहे. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या पापांसाठी त्याच्या दोन्ही हातातून खिळे आरपार गेले, दोन्ही पाय एकत्र केले गेले आणि त्याच्या दोन्ही पायामध्ये खिळा ठोकण्यात आला. पहा, त्याच्या कुशीमध्ये भाला खुपसण्यात आला. त्याने बिना पाणी पिता आपला प्राण पित्याच्या हाती सोपवला. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो तुमचा आणि माझा प्रभू नम्र अवस्थेत अपमान निंदा सहन करून त्याने मस्तक त्या क्रूसावर लावलं आणि तो मस्तक लहून म्हणाला, पूर्ण झाला आहे. काय पूर्ण झालं? तुमच्या आणि माझ्या तारणाची आशा. काय पूर्ण झालं? तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलं. तुमच्या आणि माझ्या पापांमुळे स्वर्गाचं दार बंद होतं, पण त्या प्रभू येशूच्या क्रूसावरच्या बलिदानामुळे आज आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलं. म्हणून शेवटी प्रभू म्हणाला,
पूर्ण झाला आहे आणि आपला प्राण त्याने पित्याच्या हाती सोपवला. पण माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आपला प्रभू मनुष्य नव्हता, आपला प्रभू देव होता. तो माणसाच्या रूपात आलेला साक्षात परमेश्वर होता. म्हणून सैतान त्याच्यावर राज्य करू शकलं नाही, तर त्याने सैतानाला हरवला आणि तो मरणाच्या तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला. तुम्ही जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभूच्या त्या महान जिवंतपणाबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. आजही आपला प्रभू जिवंत आहे. प्रभू म्हणाला, मी मेलो होतो पण पहा मी युगानुयुग जिवंत आहे. आजही आपला प्रभू विजयी आहे. तो विजयशाली प्रभू आहे. तो प्रतापशाली प्रभू आहे. तो करुणा सागर दयेने भरलेला, वैभवाने भरलेला आजही प्रभू तो अमर आहे. म्हणून हृदयातून त्याचे आभार माना. पहा, मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. 40 दिवस आपल्या शिष्यांसोबत राहिला आणि 40व्या दिवशी तो आपल्या शिष्यांच्या डोळ्या देखत स्वर्गात घेतला गेला. आणि जात असताच तो म्हणाला, पहा मी तुम्हाला अनाथ आणि एकटाच सोडणार नाही, तर मी पित्याला विनंती करीन आणि पिता तुम्हाला दुसरा सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईल, जो युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर असेल. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, हे देवाचं वचन आजही जिवंत आहे. हे प्रभूने दिलेलं अभिवचन आजही क्रियाशील आहे. तुमच्या शरीराचे दोन्ही हात उंच करा आणि हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून कळकळून विनंती करा की हे प्रभू, मला तुझा पवित्र आत्मा दे. प्रभू, मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. तुझ्या पवित्र आत्म्यासाठी माझं हृदय व्याकुळ झालेलं आहे. माझं हृदय कण्हत आहे. प्रभू, ये माझ्यामध्ये ये. पवित्र आत्म्या माझ्यामध्ये ये. पवित्र आत्म्या माझ्यामध्ये ये. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर बनवत. ये पवित्र आत्म्या, माझं हृदय पवित्र आत्म्याचं मंदिर बनवत. पवित्र आत्म्या, माझ्या जीवनशैलीचा ताबा घे आणि तुझी इच्छा आहे तशी आत्मिक व्यक्ती मला घडव. ये पवित्र आत्म्या, माझ्यामध्ये ये. ये पवित्र आत्म्या ये. बोलावा त्या पवित्र आत्म्याला. पावन आत्मा अंतरयामी. पावन आत्मा अंतरयामी. बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया बरसा दो. अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतरयामी. पावन आत्मा अंतरयामी. बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा बरसा दो. अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतरयामी. पावन आत्मा अंतरयामी. बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति बरसा दो. अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति. पावन आत्मा अंतरयामी. पावन आत्मा अंतरयामी. बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम बरसा दो. अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. पावन आत्मा अंतरयामी. पावन आत्मा अंतरयामी.
बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान। पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी। स्तुती आराधना पूर्ण झाली आहे. रोमकरांस पत्र अध्याय 8 वचन 14 ते 17 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. बायबल आहे तर बायबल पहा. रोमकरांस पत्र अध्याय 8 वचन 14 ते 17 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत, आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. हालेलुया, 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 हालेलुया. पहा, येशूचा झंझावाती कार्य करणारा शिष्य प्रेषित पौल रोमकरांतील मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये एक फार मोठा आणि स्वतःमध्ये एक गंभीर असा विषय शिकवत आहे, जो आज प्रत्येक माणसाला माहिती असावा किंवा प्रत्येक माणसाला माहिती असण्याची गरज आहे. जितके लोक परमेश्वरावर श्रद्धाभाव ठेवतात, किंबहुना अशा लोकांना तरी हा विषय जो स्वतःमध्येच गंभीर आहे हा विषय समजणं खूप गरजेचं आहे. प्रेषित पौल परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना किंबहुना मंडळीतल्या लोकांना अशी गोष्ट सांगत आहे की जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहे. आणि मग बायबल असं म्हणतं पुढे, तो असं सांगतोय की आपण भीती बाळगावी असा त्याने आपल्याला आत्मा दिलेला नाही, तर आपण परमेश्वराला अब्बा आणि बापा अशी हाक मारू शकतो असा दत्तकपणाचा आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे. हा आत्मा जेव्हा आपल्या मध्ये असतो तेव्हा तो आपल्या आत्म्याबरोबर अशी साक्ष देतो की आपण स्वर्गातल्या परमेश्वराची मुले आहोत असं बायबल म्हणतो. हा स्वतःमध्येच एक गंभीर विषय आहे. याला खूप गहन असा अर्थ आहे. त्यातले काही अर्थ मी तुम्हाला सांगतो, त्यातला तुम्हाला तुमच्या जीवनाशी किंवा तुमच्या हृदयाशी कुठलं वचन किंवा कुठला अर्थ भेडसावतो ते तुम्ही पहा. बायबल असं म्हणतं की कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या आहेत. सर्वच नव्हे, सगळेच लोक देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात का? नाही. सर्वच लोक देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतात का? नाही. सर्वच लोक देवाच्या राज्याला शोभेल असं वर्तवणूक या जगामध्ये ठेवतात का? नाही. म्हणूनच प्रेषित पौल बोलतो, जितक्यांना देवाचा आत्मा म्हणजे खुद्द परमप्रधान परमेश्वराचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचा आत्मा जितक्या लोकांना चालवतो या पृथ्वीवर
देवाची मुले आणि देवाची कन्या आहे असा शिक्कामोर्तब होतो. बायबल असं म्हणतं की जेव्हा हा आत्मा आपल्याला मिळतो तेव्हा हा आत्मा आपल्या आत्म्याबरोबर अशी साक्षी देतो, म्हणजे आपला आत्मा सुद्धा या गोष्टीची ग्वाही देतो की हा खरोखरच आपण आपल्या निर्माणकर्ता जो परमेश्वर आहे, ज्याने आपल्याला आईच्या उदरामध्ये 9 महिन्यामध्ये घडण केली, जो संबंध पृथ्वीवरती आपल्याला सांभाळत आहे, त्या परमप्रधान परमेश्वराचं आपण मूल पुत्र आहोत, आपण कन्या आहोत अशी साक्ष देतं. आणि जर आपण स्वर्गातल्या परमेश्वराची, परमप्रधान परमेश्वराची दत्तक पुत्र आणि दत्तक कन्या आहोत, याचा अर्थ असा आहे की ते स्वर्गाचं जेवढं देवाचं आहे तेवढं वारसा हक्काने आपलं सुद्धा आहे. जेवढं देवाच्या राज्यामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढे आशीर्वाद आहेत, जेवढा वैभव आहे, जेवढा गौरव आहे, तितका सर्व आपल्याला वारसपणामुळे आपल्याला तो मिळत असतो. आपल्याला सारखं परमेश्वराकडे एखादा माणूस जसा रस्त्यावरती भीक मागतो तशी भीक मागायची गरज नाही. एक मुलगा आपल्या आई वडिलांचा लाडका आहे, एकुलता एक आहे, आई वडिलांची बक्कल प्रॉपर्टी आहे आणि आई वडील साहजिकच आहे कोणाच्या नावावर करणार, मुलाच्या नावावर करणार, कारण तो लाडका आहे, तो दोडका आहे, तो एकुलता एक आहे आणि मग सगळी प्रॉपर्टी ते त्याच्या नावावर करणार. मग ही प्रॉपर्टी मी जेव्हा वयात येईन तेव्हा माझ्या नावावरती करा असं मुलगा सांगेल का? नाही, कारण तो त्यांचा मुलगा आहे आणि वारसा हक्काने कायदेशीररित्या ती सबंध प्रॉपर्टीचा तो एकमेव मालक किंवा एकमेव अधिकारी बनतो. आणि बायबल असं म्हणतं की आपल्याला जर देवाचा आत्मा चालवित आहे आणि आपण जर देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या आहोत अशी ग्वाही आपला आत्मा देवाच्या आत्म्याबरोबर देतो आणि परमेश्वराला आपण अब्बा, बापा, पित्या अशी हाक मारतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की जितकं देवाचं आहे तितकं वारसा हक्काने या पृथ्वीवरती सुद्धा आहे. पण त्याचे पण काही नियम आहेत, त्याच्या पण काही अटी आहेत. तुम्ही म्हणाल जर देव श्रीमंत आहे मग मी गरिबीत का? तुम्ही म्हणाल तो सामर्थ्यशाली आहे तर मी आजारात का? तुम्ही म्हणाल जो आनंद देणारा परमेश्वर आहे तुम्ही दुःखात का? त्याला एक नियम आहे, त्याला एक अटी आहे. जेव्हा भारतामध्ये, निदान भारतामध्ये तरी जेव्हा कायदेशीररित्या प्रॉपर्टीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा बक्कळ प्रॉपर्टी जरी असली आणि एकुलता एक मुलगा जरी असला तरी त्याला त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा किंवा त्याला त्याच्या प्रॉपर्टीचा अनुभव किंवा त्याला त्याच्या प्रॉपर्टीचा आस्वाद त्याचा 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तो करू शकत नाही. मग त्याच्याकडे बक्कळ पैसा असो आणि त्याच्या नावावरती किती काही असो, पण कायदेशीररित्या 18 वर्ष झाल्याशिवाय त्याला ते सगळं हातात मिळत नाही. मग भले तो त्याचा पहिल्यापासून वारस असेल. मग याचा अर्थ असा आहे की त्यांच्या घरामध्ये काम करणारा नोकर आणि त्या मुलाची अवस्था सेम आहे. जोपर्यंत 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत एक नोकर जसा त्या घरामध्ये वावरतो त्याला कुठल्याच पद्धतीवरती अधिकार नसतो, कुठल्याच गोष्टीवर अधिकार नसतो. त्याचप्रमाणे तो वयात नसलेल्या मुलाचा सुद्धा कुठल्याच गोष्टीवरती अधिकार नसतो. मुळात तो अधिकारी आहे पण तो अधिकार त्याला 18 वर्षानंतर मिळतो. याचा अर्थ जर परमेश्वर असं म्हणतोय की मी माझा आत्मा तुम्हाला देतो आणि तुम्ही माझे दत्तक पुत्र आणि दत्तक कन्या असे होता तेव्हा तुम्ही माझ्या सर्व गोष्टींचे वारस सुद्धा होता. तर मग प्रश्न असा उभा राहतो, जर मी वारस होतोय तर तो आशीर्वादांचा परमेश्वर मग मी निकामी कसा आहे? तो सामर्थ्यशाली परमेश्वर मग मी आजारी कसा आहे? तो आनंद देणारा परमेश्वर मग मी दुःखात कसा आहे? मी रडतोय कसा आहे? मी वेदनेत कसा आहे? त्याचा पण मॅन्युअल आहे, त्याची पण नियम आहे. त्याच्या राज्यामध्ये जर तुम्हाला ते वारसपणाने सर्व गोष्टी पाहिजे असतील तर त्याचे पण काही नियम आहेत. जर तुम्ही त्या नियमांवरती खरे उतरला किंबहुना तुम्ही त्या नियमांची परिपूर्णता केली तर 100% त्याने म्हटल्याप्रमाणे तुम्ही त्याच्या स्वर्गातल्या गोष्टींचे वारस आहात. ते गोष्ट तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता. पण तुम्हाला एक कळलं पाहिजे की प्रेषित पौल नेमकं कोणत्या भाषेमध्ये विश्वासणाऱ्या लोकांना ही गोष्ट सांगू इच्छितोय की जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके जण देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या आहेत. बायबल असं म्हणतं की जेव्हा आपण परमेश्वरीय जेव्हा सगळ्यात पहिला आदाम आणि एवा जगातले पहिले स्त्री पुरुष हे लोक परमेश्वराशी फेस टू फेस बोलायचे. जेव्हा तुम्ही बायबलचं पहिलं पुस्तक, उत्पत्तीचं पहिलं पुस्तक जेव्हा वाचाल तेव्हा परमेश्वराने अवघं विश्व स्वतःच्या शब्दाने निर्माण केलं आणि मग या विश्वावरती अधिकार चालवावा म्हणून परमेश्वराने स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे स्वतःच्या हातांनी मातीपासून मनुष्य घडवला आणि त्याच्यामध्ये त्याचा जीवनाचा श्वास फुंकून म्हणजे त्याला आत्मा फुंकून त्याला एक जीवधारी मनुष्य
मनुष्य बनवलं आणि मग त्याच्यानंतर त्या पुरुषाच्या म्हणजे त्या आदामाच्या छातीच्या भासळीपासून एका स्त्रीला बनवलं. ती नरापासून झाली म्हणून तिला नारी संबोधतात. आणि ही दोघं परमेश्वराशी फेस टू फेस बोलायची. आणि ह्या लोकांना परमेश्वराकडून अशी आज्ञा होती की ज्या बागेमध्ये मी तुम्हाला ठेवलंय त्या बागेचं नाव होतं एदेन बाग. आणि तिकडे परमेश्वर त्यांना म्हणतो की तुम्ही या बागेतली फळं यथेच्छा खा, तुम्हाला पाहिजे तितकी खा, तुम्हाला जमेल तितकी खा, तुम्हाला आवडेल ती खा. पण या बागेचं मनोमत जे झाड आहे, ज्याला बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड, ज्याला ज्ञानाचं झाड असं बायबल संबोधतं, त्या झाडाचं फळ मात्र खाऊ नका. ही एक नियम होता. परमेश्वर जेव्हा कोणाला आशीर्वाद देतो, परमेश्वर जर कोणाला त्याच्या राज्यातून एखादी गोष्ट देतो, मग ती काही असेल पण ती एक नियमाबरोबर देतो. परमेश्वराची अशी इच्छा असते की जे मी देतोय ते तुम्ही योग्य पद्धतीने वापरावं. मग काही असेल, तुमचा आशीर्वाद असेल, तुम्ही केलेली प्रार्थना पूर्ण करणं असेल किंवा अन्य काही गोष्टी, जेव्हा परमेश्वराकडून एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काही येतं तेव्हा त्याबरोबर परमेश्वर एक नियम सुद्धा देतो. आणि नियम अशासाठी देतो की जे मी दिलेलं आहे त्याची तुम्हाला किंमत कळावी, जे मी दिलेलं आहे ते तुम्ही जपून वापरावं. म्हणून परमेश्वर जेव्हा एखाद्या विश्वासणाऱ्या माणसाला काही देतो तेव्हा त्याच्याबरोबर तो नियम सुद्धा देतो, एक अट सुद्धा देतो. आणि त्याच पद्धतीने जेव्हा आदाम आणि एवेला एदेन बागेमध्ये ठेवण्यात आलं आणि म्हटलं की या बागेतली फळं यथेच्छा तुम्ही खा, पाहिजे तेवढी खा, जमेल तेवढी खा, आवडेल ती खा, पण बदल्या झाडाचं जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे त्या झाडाचं फळ मात्र खाऊ नका. असं होतं की सैतान सापाच्या रूपामध्ये त्या स्त्रीला, जगातली पहिली स्त्री जिचं नाव एवा, तिला बहकावतो, तिला भितावतो, तिला देवाची वचनं मोडून तोडून शिकवतो आणि म्हणतो की या झाडाचं जर तू फळ खाल्लंस तुझी बुद्धी देवाच्या समान होईल. आणि देवाची ही इच्छा नाहीये की तुझी बुद्धी त्याच्या एवढी व्हावी, म्हणून तू काम कर, तू खाते, काही खाते. ज्या झाडाचं फळ खाऊ नको असं म्हणून सांगितलेलं त्याच झाडाचं फळ तोडून ती खाते तर खाते, पण पुरुषाला पण, त्याच्या नवऱ्याला पण, त्याच्या पतीला पण घेऊन जाते आणि सांगते तू पण खा. दोन पाप जागच्या जागी घडली. आणि जेव्हा त्या दोघांनी फळं खाल्ली, बायबल म्हणतं की त्यांना एक गोष्ट ज्ञात झाली की आम्ही निवस्त्र आहोत. आणि जेव्हा ते निवस्त्र आहे असं त्यांना कळलं, ते घाबरतात आणि झुडपांच्या मागे लपतात. नियमाप्रमाणे, सवयीप्रमाणे, ठरल्याप्रमाणे परमेश्वर त्यांच्याशी बोलण्यासाठी येतो, पण ते त्या जागेवरती नसतात. जी जागा ठरवली गेलेली त्या जागेवरती परमेश्वर त्यांची भेट घेण्यासाठी येत होता, परंतु तिकडे आदाम आणि एवा दोघांपैकी कोणीच नव्हतं. हे दोघं लपलेले, कारण यांना कळालं की आम्ही निवस्त्र आहोत. परमेश्वराने पाहिलं की जी जागा मी ठरवलेली आहे त्या जागेवर मला भेटण्यासाठी आदाम कोणी दिसत नाहीये. परमेश्वर हाक मारतो, आदाम तू कुठे आहेस? आदाम काय बोलेना, आदाम लपलेला आहे. कारण तेव्हा तू म्हणतोय की मी निवस्त्र आहे. तेव्हा परमेश्वर म्हणाला तू निवस्त्र आहेस, तुला कोणी सांगितलं? कारण पहिल्या यांना ज्ञात नव्हते, पहिले हे असेच होते. तुला कोणी सांगितलं? तेव्हा परमेश्वराला कळतं की ज्या झाडाचं फळ मी खाऊ नको म्हणून सांगितलेलं त्या झाडाचं फळ यांनी खाल्लेलं आहे. जगातलं सगळ्यात पहिलं पाप घडलं. आणि जेव्हा हे पाप घडलं तेव्हा परमेश्वर बायबल असं म्हणतं त्याचं राजासन हे दयेचं राजासन आहे. तो झटपट काही करत नाही, त्याने लगेच तितक्या तिथे त्या लोकांचा नाश केला नाही. तर परमेश्वराने एका जनावराच्या चामड्याची वस्त्र त्यांना घातली आणि त्यांना एदेन बागेतून बाहेर काढलं. जी गोष्ट त्यांना परमेश्वराने स्वतःहून दिली होती त्या गोष्टीची त्यांना निगा राखता आली नाही, त्या गोष्टीची त्यांना किंमत कळाली नाही. परमेश्वराने त्यांना त्या एदेन बागेतून बाहेर काढलं आणि म्हटलं की पहा तू मातीची उत्पत्ती आहेस, तू जेव्हा जेव्हा मरशील तेव्हा तू मातीला जाऊन मिळशील आणि निळाच्या घामाने तू आपली भाकर कमवशील. कधी बोललेला? 6000 वर्षापूर्वी. आणि आज सुद्धा एक परमेश्वराचे शब्द खरे आहेत. आज सुद्धा एक माणूस स्वतःच्या 2 वेळची भाकर कमवण्यासाठी घाम गाळतो. आणि हीच गोष्ट परमेश्वर म्हणाला होता की तू आपल्या निळाच्या घामाने भाकरी कमवशील आणि तू माती आहेस, शेवटी तू मातीला जाऊन मिळशील. आधी गोष्ट तितकीच खरी आहे. आणि मग पुन्हा कधी परमेश्वर यांच्याशी बोलला नाही, पुन्हा कधी परमेश्वराची गाठभेट यांची झाली नाही. माणूस परमेश्वरापासून पारंगत झाला, माणूस परमेश्वरापासून वेगळा झाला. त्याला परमेश्वराची गौरव काय आहे, परमेश्वराची व्याख्यानं काय आहे, परमेश्वराची योजना काय आहे, परमेश्वराचे शब्द काय, काहीच कळत नव्हतं. जो परमेश्वर पहिला त्यांना असाच उपलब्ध होता, पाप केल्यामुळे त्यांनी स्वतःमध्ये आणि परमेश्वरामध्ये एक पापाची भिंत उभी केली आणि त्या दिवसापासून मनुष्यजात ही परमेश्वरापासून अलिप्त झाली.
आणि मग बायबल असं म्हणतं की परमेश्वर हा दयेचा परमेश्वर आहे. तो कधी माणसाची थेट बोलायचा नाही. तो एक माणूस निवडायचा, त्याला बायबल संदेशता म्हणतं. त्याच्याशी तो बोलायचा आणि मग तो माणूस जाऊन लोकांशी बोलायचा आणि म्हणायचा की पहा देवाचा आज्ञा ही आहे. परमेश्वर कधीच माणसांशी त्यानंतर उघडपणे बोलला नाही, कधीच नाही बोलला. परंतु बायबल असं म्हणतं की जेव्हा येशू आला, परमेश्वराने जेव्हा येशूला या पृथ्वीवरती पाठवलं, समस्त मनुष्य जातींच्या पापांच्या क्षमेसाठी त्याच्या स्वतःच्या शरीराचं रक्त जेव्हा या भूमीवरती सांडण्यात आलं आणि जो कोणी माणूस त्या रक्तावर विश्वास ठेवतो त्याच्या पापाची क्षमा मिळते आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे परमेश्वराचा आत्मा, दत्तकपणाचा आत्मा त्याच्या हृदयामध्ये वस्ती करतो आणि मग जाऊन तो माणूस परमेश्वराला अब्बा आणि बापा अशी हाक मारतो. याचा अर्थ हा आहे की जी गोष्ट आदाम आणि एवेमुळे हरवली गेलेली तीच गोष्ट येशू ख्रिस्तामुळे पुन्हा एकदा मानवाला प्राप्त झालेली आहे. पण आदाम आणि एवा परमेश्वराची थेट बोलायची, तसं आजही एक विश्वासणारा माणूस परमेश्वराशी वार्तालाप करू शकतो. आजही एक विश्वासणारा माणूस परमेश्वराच्या योजना जाणू शकतो. कारण येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे देवाने सांगितल्याप्रमाणे देवाचा आत्मा म्हणजे दत्तकपणाचा आत्मा त्या माणसावरती उतरतो आणि तो देवाच्या आज्ञा आणि देवाच्या योजना शिकायला लागतो. म्हणून बायबल असं म्हणतं की जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे, परमेश्वराच्या पुत्रावर आपण जेव्हा विश्वास ठेवतो आणि परमेश्वराने त्याच्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे जेव्हा समस्त मनुष्य जातीच्या पापांच्या क्षमेसाठी एक योजना बनवली, त्या योजनेवरती येशू ख्रिस्ताने काम केलं, स्वतःचा प्राण त्या क्रूसावरती दिला आणि समस्त मनुष्य जातीच्या पापांच्या क्षमेसाठी स्वतःच्या शरीरातून रक्ताचा एक एक थेंब गाळला. आणि बायबल असं म्हणतं त्या गळणाऱ्या रक्तावर जो विश्वास करतो त्याला त्याच्या सर्व पापांची क्षमा होऊन परमेश्वराचा आत्मा मिळत असतो. आणि हाच आत्मा आपल्याला देवाशी जोडून ठेवतो. आणि मग हे वचन समजतं की जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. मला माहित नाही की तुम्हाला या घटनेचं गांभीर्य कळतंय का, की आदाम आणि एवेने जी गोष्ट 6000 वर्षापूर्वी हरवलेली तीच गोष्ट येशूच्या बलिदानामुळे आजही लोकांना मिळते. आदाम आणि एवेने जसे परमेश्वराची योजना जाणली, आदाम आणि एवेने जसे परमेश्वराच्या मुखातून आज्ञा ऐकल्या, परमेश्वराच्या मुखातून शब्द ऐकले, परमेश्वराचे उघड उघड गौरव आणि वैभव पाहिले, आजही एक विश्वासणारा माणूस येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवून तेच गौरव, तेच वैभव आणि तेच शब्द ऐकू. म्हणून बायबल आता असं म्हणतंय की त्याचा पवित्र आत्मा जेव्हा आपल्यामध्ये येतो आणि आपला आत्मा सुद्धा त्याच्याबरोबर अशी साक्षी देतो की आपण देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या आहोत, तर आपण आता त्याला अब्बा आणि बापा अशी हाक मारू शकतो. जेव्हा पाप घडलं आणि परमेश्वरापासून मनुष्य वेगळा झाला, दुरावला गेला, तेव्हा माणसाला परमेश्वराशी बोलण्याला सुद्धा थरका पडायचा की तो तर परमप्रधान परमेश्वर आणि परमपवित्र परमेश्वर आणि आपण पापी मनुष्य, आपण कसं काय त्याला हाक मारणार, त्याचा हाक मारू तर आपण इथेच भस्म होऊन जाऊ, अशी एक फार मोठी एक श्राप काम करत होता. बायबल असं म्हणतं जेव्हा सुलेमानाने मंदिर बांधलं होतं तेव्हा त्या लोकांची अशी इच्छा होती की या मंदिरामध्ये देवाने यावं, सगळ्यांची इच्छा होती. आणि मग त्याप्रमाणे या लोकांनी प्रार्थना की आराधना केली आणि आराधनेच्या माध्यमामध्ये किंवा आराधनेमध्ये परमेश्वर त्या मंदिरामध्ये प्रवेश करणार त्या अगोदर परमेश्वराचा प्रकाश त्या मंदिरामध्ये आला. तो प्रकाश इतका प्रखर होता की त्या मंदिरामध्ये कोणीच उघड डोळ्याने ते बघायला थांबले. सगळेजण मंदिरापासून खाली पडाले. सगळेजण त्यांना कळालं की परमेश्वराशी खेळणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. तो तर परमपवित्र, बायबल असं म्हणतो तो अगम्य प्रकाशात राहणारा परमेश्वर, त्याचा प्रकाश इतका प्रखर आहे की तो यायच्या अगोदर त्याचा प्रकाश मंदिरामध्ये प्रकाशला, त्याचा प्रकाश मंदिरामध्ये येऊन पोहोचला. इतका तो प्रखर आहे आणि इतका प्रखर आहे की तो प्रकाशच त्यांच्या डोळ्याला सहन झाला नाही. ते मंदिरापासून खाली पळाले. तो उघड परमेश्वराला कसे पाहतील. बायबल असं म्हणतात जिवंत देवाला पाहणारा माणूस कधी पृथ्वीवरती जगला नाही. कारण देवाला पाहणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. देव काही निर्जीव वस्तू नाही की आम्ही बघितलं रोज जाऊन येतो, डोका टेकून येतो, तो देव नाहीये. देव हा अगम्य प्रकाशात राहणारा, ज्याला कोणी आजपर्यंत पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, असा तो अगम्य प्रकाशात राहणारा जिवंत असा परमेश्वर आहे, जो आजही
वेदांमध्ये खूप चांगली साक्ष आहे. नाट्यस्य प्रथमास्ति यशनं मध्यशः अन्नं प्रविशन्ति असंभूती उपासते. परमेश्वराला निर्जीव वस्तूंमध्ये शोधण्यापेक्षा आत्म्याच्या द्वारे त्याला शोधा, कारण तो नाट्यस्य प्रथमास्ति, ज्याची प्रतिमा नाहीये, कारण तो परमात्मा आपल्याला आत्म्याच्या द्वारेच सापडतो आणि आत्म्याच्या द्वारेच खरा परमेश्वर आपल्याला मिळतो. आणि येशू म्हणाला देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. बायबल असं म्हणते की येशूच्या द्वारे आपल्याला दत्तकपणाचा आत्मा मिळालेला आहे आणि आता आपण त्याला अब्बा आणि बापा अशी हाक मारू शकतो. आता आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो. आता आपण त्याच्या गोष्टी ऐकू शकतो. आता आपण त्याच्या स्वर्गातले आशीर्वाद पुन्हा एकदा मिळवू शकतो. येशू ख्रिस्तामुळे जगाला पुन्हा एकदा नव्याने आशा निर्माण झाली. नव्याने परमप्रधान परमेश्वराच्या जवळ जाण्याची एक नवी आशा, आशीर्वादाने भरण्याची एक नवी आशा, आदरमुक्तीचा अनुभव घेण्याची एक नवी आशा परमेश्वराने, खुद्द परमेश्वराने त्याच्या पुत्राद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्रगट करून दिली. फक्त तुम्हाला त्याचे नियम माहिती पाहिजे, तुम्हाला त्याचे कार्य करण्याची पद्धत माहिती पाहिजे आणि तुम्हाला त्याचं प्रेम आणि त्यागाचं मर्म कळायला पाहिजे. तर हा तुम्ही त्याच्या स्वर्गातल्या गोष्टींचे वारसदार आहात. जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. अजूनही तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल करता येत नाहीये. हा, अजून तुमच्या आत्म्यातला पवित्र आत्मा नीट बोलत नाहीये. अजूनही तुम्हाला तुमच्या शरीरावर कंट्रोल करता येत नाही. हा, अजूनही तुम्ही देह स्वभावाचेच आहात. अजूनही तुमच्या इच्छेविरोधात जर कोणी काम केलं आणि तुम्हाला अचानक राग येतोय तर हा, अजूनही तुमचा पवित्र आत्मा बोलत नाहीये. तुम्ही त्याचा आवाज कुठेतरी दाबून ठेवलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा एखादा माणूस आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याचा आवाज दाबून ठेवतो तेव्हा ह्या माणसाला त्याच्या प्रेरणेने चालायला जमत नाही आणि तो देवाचा पुत्र किंवा देवाची कन्या होऊ शकत नाही. अजूनही तुम्हाला देह स्वभावाच्या गोष्टी जड पडतात. देह स्वभावाच्या गोष्टींखाली तुम्ही दबताय. देह स्वभावाच्या गोष्टींखाली तुम्ही जर गुलामगिरीमध्ये आहात तर अजूनही तुम्ही देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या बनू शकत नाही. बायबल असं म्हणतं जितके देहाच्या अधीन आहे तितक्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. फक्त शरीराचा विचार, आत्म्याच्या विचारा संदर्भात काही नाही. जसं एक माणूस आपल्या जीवनामध्ये कॅल्क्युलेशन करत असतो नेहमी. मला तर असं वाटतं जगामध्ये सगळेच लोक कॅल्क्युलेशन करत असतात की आता माझ्या बँकेमध्ये एवढे पैसे आहेत, मग मला अजून काय करायला पाहिजे, मग असं करायला पाहिजे, मग मुलं मोठी होणार आहेत मग त्यांचं कसं करायला पाहिजे, मग लग्नासाठी किती पैसे साठवून ठेवायला पाहिजे, मग हे कसं करायला पाहिजे, ते कसं कॅल्क्युलेशन चालू असतं. चांगली गोष्ट आहे, असायला पाहिजे. पण तुम्ही आत्म्याचं कॅल्क्युलेशन कधी केलंय का की मी काल प्रार्थना केली नाही, आज मी 2 तास प्रार्थना करेन. मी काल बायबल वाचलं नाही, आज मी 2 अध्याय वाचेन. मी गेल्या आठवड्यात प्रार्थनेला गेलो नाही, पण या आठवड्यात मी सगळे दिवस प्रार्थनेला जाईल. मी गेल्या महिन्यामध्ये दान केलं नाही, मी या आठवड्यामध्ये दान करेन. मी गेल्या महिन्यामध्ये कोणाला सुवार्थ सांगितलं नाही, पण या महिन्यामध्ये मी सुवार्थ सांगेन. मी गेल्या महिन्यामध्ये कोणाला प्रार्थनेला आणलं नाही, तर या महिन्यामध्ये मी कोणाला तरी आणेन. कॅल्क्युलेशन आहे नाही. याचा अर्थ अजूनही पवित्र आत्मा जो देवाने दिलेला आहे तो बोलत नाहीये. किंबहुना तो बोलत असेल पण आपण आपले कान बंद करून घेतलेले असेल. जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे, जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे, जितक्यांकडे देवाचा आत्मा आहे असं लिहिलेलं नाहीये. जेवढी लोक विश्वास करतात की येशू माझ्या पापांसाठी बलिदान केलेलं आहे आणि त्याच्या क्रूसावरच्या मरणाने मला माझ्या पापांची क्षमा मिळते, तितक्या सगळ्यांना देवाचा आत्मा मिळतो. पण त्याच आत्म्याच्या प्रेरणेने सगळे लोक चालत नाही. आणि म्हणूनच बायबल मध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे, म्हणजे जितक्यांकडे तो आत्मा आहे आणि तो क्रियाशील आहे, क्रियाशील, तितके लोक देवाचे पुत्र आणि देवाची कन्या आहेत. आणि जे देवाचे पुत्र आहेत, जे देवाची कन्या आहेत, त्या बायबलच्या अनुसार, बायबलच्या वचनानुसार तुम्ही त्याच्या स्वर्गातील गोष्टींचे वारस सुद्धा आहात. वारस जे तुम्हाला मिळणार, पण तुम्हाला त्या गोष्टी जी तुम्हाला दिलेली आहेत तुम्ही चालायला पाहिजे. कॅल्क्युलेशन करताय का? आत्म्याविषयी तुमचं गणित काय आहे का? तुम्ही गणित कधी मांडलंय का की बाबा मी एवढा टाइम प्रार्थना करणार म्हणजे करणार? हे कसं कॅल्क्युलेशन असतं की आज ह्या महिन्यामध्ये एफडी मोडणार आहे, ह्या महिन्यामध्ये एफडीची तारीख आहे, मग अजून याला 5 वर्ष ठेवायची का की 3 वर्ष ठेवायची? कॅल्क्युलेशन चालू. आता आपल्याकडे 2 लाख रुपये आहे, मग आपण इन्व्हेस्ट करायचे की मग त्याची रूम घ्यायची? हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. पण मी प्रार्थना केली आहे की प्रार्थना केली नाही याचं कॅल्क्युलेशन नाही. आज मी वचन किती पाठ केले, कॅल्क्युलेशन नाही. आत्म्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे आत्म्याला तुम्ही तुमच्या
जीवनामध्ये स्थान दिलंय का? जर तुम्ही आत्म्याला स्थान दिलंय, आध्यात्मिक जीवनाला स्थान दिलंय, तर जाऊन तुम्हाला परमेश्वराच्या राज्याविषयी किंवा परमेश्वराच्या असीम सामर्थ्याविषयी कळणार. आणि हा आत्मा आपल्याला जेव्हा मिळतो तेव्हा बायबल असं म्हणतं की तो क्रियाशील असला पाहिजे. जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे, जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे, म्हणजे पवित्र आत्मा जो आहे तो क्रियाशील आहे. कित्येकाकडे पवित्र आत्मा असतो पण तो क्रियाशील नसतो, त्याला ते बोलका करत नाही, ते ठीक आहे, अजूनही शरीर हवी आहे, अजूनही शरीराच्या भावना हवी आहे, कुठेतरी राग कंट्रोल नाही आहे, कुठेतरी काही गोष्टी आहेत कंट्रोल नाही आहेत, अजूनही असं आहे, आत्म्याचा विचार नाही, आत्म्याचं गणित नाही, आत्म्याचं समीकरण नाही, गडबड होते. म्हणून तुम्ही जो आत्मा देवाने तुम्हाला विस्तार म्हणून दिलेला आहे त्या आत्म्याचा आवाज ऐका. म्हणून देवाच्या आत्म्याप्रमाणे चालण्यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये प्रेरणा मिळावी सर्व प्रार्थना करून हालेलुया. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुची करता, जगताचा तुची त्राता. तुझ शोधू कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. तुझ शोधू कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. वाऱ्यांची झुळ झुळ विरली, लाटांची खळ खळ सरली. दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु तुझी प्रेमळ बापा. टाळ वाजवून प्रभू येशूचं स्वागत करा. स्वागत करा आपल्या जीवनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या घराण्यामध्ये. आनंदाने स्वागत करा, आनंदाने स्वागत करा, आनंदाने स्वागत करा. तो तुमच्या अगदी जवळ उभा आहे. आनंदाने स्वागत करा. आपण गाण्याद्वारे परमेश्वराचं आनंदाने स्वागत करू. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे
झऱ्याचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गात रक्षण आमुचे करतो सैतानापासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमुचे करतो सैतानापासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो फिरणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला फिरणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. आणि आता आपलं पूर्ण लक्ष त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा. कोणीकडे तिकडे पाहू नका. हातातली कामं बाजूला ठेवा आणि पूर्ण वेळ परमेश्वराला द्या. पूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावा. पहा, तुमच्या मनामध्ये कोणाविषयी राग आहे. ज्यांच्याविषयी राग आहे त्यांना आठवा आणि त्यांना क्षमा करा. प्रभूच्या वचनानुसार त्यांना क्षमा करा. तुम्ही जर तुमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा केली तर परमेश्वर देखील तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करेल. म्हणून क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. ज्याने तुम्हाला लुबाडलेलं आहे, फसवलेलं आहे, ज्याने तुमची निंदा केलेली आहे, जे तुमच्याविषयीचं वाईट लबाडीने बोलतात, ज्याने तुमची निर्भत्सना केली आहे, ज्यांनी तुमची निंदा केलेली आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास, मानसिक त्रास झालेला आहे, त्या सगळ्यांना आठवा आणि प्रभू येशूच्या नावाने क्षमा करा. अगदी मनापासून क्षमा करा, हृदयातून क्षमा करा. पहा, माणसासारखे देवाचे पाहणे नाही. मनुष्य केवळ बाह्यरूप पाहतो आणि परमेश्वर आपले अंतःकरण पाहतो. म्हणून त्याच्या दृष्टीला आपलं अंतःकरण स्वच्छ असावं, आपलं अंतःकरण शुद्ध असावं. म्हणून सगळ्यांना क्षमा करा. मनातला राग काढून टाका. आपल्या अंतःकरणातला राग हे आपल्या अंतःकरणातली घाण असते आणि देव कधी घाणीमध्ये वस्ती करत नाही. म्हणून सगळ्यांना क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करा. आणि आता आपली पाप परमेश्वरासमोर कबूल करा. शिवीगाळ करणं, खोटं बोलणं, निंदा करणं, खून, गर्भपात, व्याभिचार, लाच देणं, लाच घेणं, खोट्या सह्या करणं, खोटी साक्ष देणं, आपल्या बोलण्याने इतरांचं मन दुखावणं, आपल्यापेक्षा इतरांना कमी लेखणं, गर्व आणि अहंकार बाळगणं, अशी प्रत्येक गोष्ट जी देवाच्या इच्छेविरोधात आहे, जी देवाची आज्ञा मोडते, अशी गोष्ट म्हणजे पाप आहे. अशी घडलेली गोष्ट आठवा आणि प्रभू समोर नम्रपणे कबूल व्हा. प्रभूला सांगा, होय प्रभू, मी पापी आहे. ही पाप माझ्या हातून झाली आहे. मी माझं पाप कबूल करत आहे. मी माझा अपराध कबूल करत आहे. होय प्रभू, मी पापी आहे. प्रभू, मला माझी पाप मान्य आहेत.
मला माझी पाप कबूल आहेत. होय मी कबूल करतो, मी पापी आहे, मी पापी आहे. आणि आता आपल्या पापांचा रडून पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होतं, मला वाईट वाटतं, ही पाप माझ्या हातून झाली आहे. मी तुझ्या विरोधात आणि स्वर्गाविरोधात वागलो आहे. होय प्रभू मी पाप केला आहे. या पापांचा मला पश्चाताप होतोय, रडतोय मी माझ्या पापांसाठी, वाईट वाटतंय मला माझ्या पापांसाठी. मला असं करायला नको होतं, मला असं जगायला नको होतं, मला असं वागायला नको होतं. होय प्रभू मला पश्चाताप होत आहे, मला पश्चाताप होत आहे. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. अपराध माझा शिक्षा झाली तुला, दिले तुला क्रूसी, मुक्ती मिळे मला. अपराध माझा शिक्षा झाली तुला, दिले तुला क्रूसी, मुक्ती मिळे मला. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. स्वीकारीला प्याला अपार दुःखांचा, घाम माझ्यासाठी गाळीला रक्ताचा. स्वीकारीला प्याला अपार दुःखांचा, घाम माझ्यासाठी गाळीला रक्ताचा. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. माझ्या पापासाठी चाबकाचा मार, वाहे माझ्यासाठी क्रूसाचा तू भार. माझ्या पापांसाठी चाबकाचा मार, वाहे माझ्यासाठी क्रूसाचा तू भार. माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण,
माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान, माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान, तुझे बलिदान, तुझे बलिदान. येशू मला क्षमा कर, येशू मला क्षमा कर, येशू मला क्षमा कर. मी क्षमा मागतो तुझ्याकडे, मी क्षमा मागतो तुझ्याकडे. मला क्षमेची गरज आहे, मला तुझ्या दयेची गरज आहे. तुझ्याशिवाय क्षमा कोण करील? येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता ही प्रार्थनेची वेळ आहे. विश्वासाने आपला हात हृदयात ठेवा. येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाप्रत्यर्थ स्वर्गातून देण्यात येईल. त्याने दिलेलं वचन तो पूर्ण कराव्यास समर्थ परमेश्वर आहे. तो आपल्या वचनांना पुरं करणं जाणतो, तो आपल्या वचनांना पुरं करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना, आभार माना, आभार माना. जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार माना. आजच्या वचनाबद्दल, त्याने ठरवून दिलेल्या वेळेबद्दल, त्याने तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल आभार माना, आभार माना, आभार माना. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेत आहोत. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावूनी मजला धाविले प्रेम तरी. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा.
किती आनंद हा तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव अधीर झाला हो हो किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्यान पुरे जीवा किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्यान पुरे जीवा किती आनंद हा